नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे संडे आणि तारीख आहे 30 नोव्हेंबर. तर आज तरी काहीच प्लॅन नाही मिळत अजूनपर्यंत तरी. आणि 1:30 वाजता तर आज आपली मॅच आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत, तर नक्कीच मी तर बघणारच आहे. तर पाहूया आज काय होते. आणि होप करतो तुम्ही मागील सर्व व्हिडिओज बघितले असतील. जर नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबा. पहिले तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील नक्कीच. 3 वाजायला 5 मिनटं आहेत. आता जस्ट रेडी झालेलो आहे. 3:40ची ट्रेन पकडून चाललो आहे भाईंदरला कशाला लग्नाला चाललो आहे. तर ह्याच्या पहिले अमोलकडे जातो, कारण की मी आणि अमोल सोबत जाणार आहोत. तर बघा आता पुढे काय होते. बघा 3:43ची ट्रेन पकडायला आम्ही 41ला पोचतात. ही आमचा रेकॉर्ड आहे, आमचा रेकॉर्ड बरकरार आहे. आणि आता स्टेशनवर गुड्डी आहे आणि शुभलाभ पण आहेत. तर बघूया प्रवास कसा होतो. आता ट्रेननेच प्रवास करावा लागतो. एवढे दिवस झाले ट्रेननेच जातो बघा, नाहीतर महिनाभर ट्रेनने आम्ही फिरत नाही. आता लागोपाठ 20 दिवस झाले ट्रेन मागेच लागली ट्रेन. म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहेत आम्ही खूप. स्टेशनला पण नाही सोडलं बघा, स्टेशनला आले साडी घालून तिकडे पण फोटो काढायला लागले. फायनली ट्रेन आलेली आहे, 10 मिनटं लेट. फायनली मित्रांनो पालघर स्टेशन यायच्या आधीच जागा भेटली आम्हाला. We are back at Bhayandar. Come on, we will show our wedding. Let's go. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, पण बसायला जागा भेटली होती. झोपलो, आता बसायला उठलो जागेवरनं. शिवभाई फर्स्ट क्लासमध्ये माणूस आहे, गिफ्ट घेऊन ठेवलेला याला. हे आमच्या काकू आहेत. आता आम्ही चाललोय लग्नाला. आमची पावर बैंक दे भाई. 15 रुपये सीट है, कैसा होगा? आहे अभी करे तो करे क्या. बाकी सर्व एका रिक्षामध्ये गेले. आम्हाला कुठे जायचं होतं तेच नव्हतं माहिती. नाजरी नाही काय नाजरी तू काय ना काय कुठेतरी जायचं आहे. आम्ही आता त्याला बोललोय कुठे चाललाय रे. मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक. आम्हाला पण नाही माहिती आहे बघा. भाईंदरमध्ये रिक्षा राईड, कारण की आम्ही कार घेऊन येणार होते, पण कार घेऊन यायला 3 तास लागतील. जाताना 3 तास लागतील. त्याच्यापेक्षा ट्रेन 1 तासात पोचवते, अर्धा तासात लग्न अटेंड करू आणि बघू लगेच निघायचा प्लॅन आहे. ॲक्टच नाही आपल्याला असं टाईम गेला. 3:40ची पकडलेली आम्ही, 1 तास 40-20 मिनटं आहे. आता चला तुम्हाला पण लग्नाला घेऊन जातो आमच्यासोबत. बघा ट्रॅफिकचा सीन फक्त आपल्या इथेच नाही, सर्व इथेच असतो. हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे. का ठोकलेले आहेत आमची गाडी. ठोकले काय वाटते. लाभ नाही, गडबड झाली. सध्या मला आता आलेला आहे कंटाला. भाईंदरमध्ये एक लग्न आहे, गोरी वाटत आहे मला. लागलेली आहे खूप, पण इकडे फक्त 3-4 वेळा पाणी चालू. आता आम्हाला घरी पण जायचं आहे. वड्यात आला आहे असं वाटतं आता कधी मटन चिकन लग्नाला जायचं बघून घे सर्व सीन. इकडे चांगल्या मुली आहेत, एखादी मुलगी बघ पसंत करून घे तुझ्यासाठी. मला फोन आला आहे का डायरेक्ट एंट्री मांडवात जेवणाच्या डायरेक्ट एंट्री मांडवात आहे जेवणाच्या. 4 जणांनाच आहे VIP. नाही दीपक दादा आपले बसलेले आहेत पुढे, त्यांना. ठीक आहे, फोटो काढायची थांबत नाही, कुठे जाऊया. बघा किती फोटो काढते. तुमची मम्मी पण कंटाळली तुला. पोजवर पोज. फोटोग्राफर हायर केलाय बघा, स्पेशल फोटोग्राफर.
आठ वाजून 10 मिनटं झाले आहेत आणि आता आम्ही निघालोय भाईंदरवरून ट्रेन पकडायची आहे. जेवताना व्लॉग नाही केला कारण की करायचा नसतो. आता आम्ही चाललोय भाईंदर स्टेशनला, मग विरारवरून आम्हाला ट्रेन पकडायला लागेल. तर आपला ब्लॉग चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता आमचा परतीचा प्रवास चालू आहे भाईंदरचा. आता आम्ही चाललेलो आहे स्टेशनला. विरारला येऊन आमची वाट लागली. 1 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी आहे. फिनिश आता डायरेक्ट 4थ्या प्लेटफॉर्मवर जायचं आहे. जाम चालायला लागणार आहे. पाहिजे आता वांदे होणार आहेत. पहिले या प्लॅटफॉर्मचा नंबर 8 होता, आता 1 आहे. एक आहे. खूप चालायला लागते. हवा टाईट. ही बघा आत्ता जस्ट लोकशक्ती गेली आमच्या समोर, पण लोकशक्ती फक्त पालघरपर्यंत आहे म्हणून आम्ही बसलो नाही. 9ची आम्ही पनवेल मेमू पकडणार होतो, पनवेल डहाणू, पण ती काही आली नाही टायमावर, म्हणून आता आम्ही 9:20च्या डहाणू लोकलला चाललोय. आणि आता आपला झोपण्यात आपल्या नाही. कुठे आहे बनी कैसे बनी. थंडी वाढत चाललेली आहे. शुभ जाऊन बसला फर्स्ट क्लासमध्ये. हॅलो गाईज. हॅलो वी आर ऑन थर्वे गोइंग टू पालघर. चला मित्रांनो, बाय बाय. मी चाललो. अरे हार्दिक दादा ट्रेन ऑन टाईम आलेली आहे. 10 वाजून 10 मिनटं झाली आहेत आणि आम्ही पोचलोय उमरोली स्टेशनला. आता चाललो घरी. मस्त लग्न अटेंड करून आले. आता आरामच करायचा आहे. बघू, परत लग्न नाही पाहिजे काय मग. थंडी आपल्याकडे खूप. थंडी तर असणारच बाई. मुंबईला एवढी थंडी नाही ना. आता गेलेलो तर अजिबात नाही. जसं पालघरमध्ये एंट्री केली तशी थंडी लागायला लागली. आता उतरलोय तरी थंडी लागते. स्वेटर आणून देऊ का? -8 डिग्री आहे इकडे. आता जस्ट घरी आलो. 11:15 वाजलेले आहेत. बाहेरच होतो. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.